नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण बोटनेक प्लस बॅकला डिझाईन असणार आहे अशा ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत। छाती घेर आहे 8.5च्या घडीचं आपण कटिंग करणार आहोत। तर त्यासाठी मापे कोणकोणती लागणार आहे ती पाहूया। पूर्ण उंची आहे 14 इंच, छाती घेर आहे 8.5 इंच प्लस 2 इंच, कंबर घेर सध्या तेवढाच ठेवायचा। बाहीची उंची आहे 9.5 प्लस 1 इंच असं 10.5 इंच घ्यायचं। बाहीची फिटिंग आहे 5.5 इंच, 5.5 इंच। पुढील गळा आहे 5 इंच, मागील गळा आहे 3 इंच आणि खाली अजून एक गळा आहे, त्यासाठी खाली आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे। आणि म्हणजे 2 गळे येणार आहेत, एक वरती बोटनेक आणि खाली 6 इंचाचा वेगळा गळा थोडासा, तो आपण कटिंग करताना पाहूया। शोल्डर 7 इंच, मुंडा 7 इंच, गळा रुंदी 4 इंच। आता हीच मापे आपण कपड्यावरती टाकून पाहूया। सगळ्यात अगोदर आपल्याला इथं बाहीचं कटिंग करायचं आहे। बाहीचं कटिंग करण्यासाठी कपडा हा 4 फोल्ड करायचा आहे। 4 फोल्ड केल्यानंतर त्यावरती आपल्याला इथे बाहीची उंची टाकायची। बघा, इथे बंद बाजू आपल्याकडे असं खालच्या बाजूने कपडा हा व्यवस्थित करून घ्यायचा, एकसारखा खाली वर असतो त्यामुळे असा एकसारखा करून घ्यायचा आणि त्यावरतीच आपल्याला पूर्ण उंची टाकायची आहे। पूर्ण उंची आहे 9.5 इंच प्लस 1 इंच असं 10.5 इंच। पूर्ण उंची 10.5 इंच। हे बघा, बंद बाजूकडून आपण उंची टाकलेली आहे। त्यानंतर इकडे सुद्धा 10.5 इंच घ्यायचं आणि 3.25 इंच कॅप हाईट 3.25 इंचावरती अशी मार्किंग करायची, आडवी लाईन आखायची। त्यानंतर आपल्याला दंडगेर टाकायचा आहे। दंडगेर आहे 5.5 इंच, तर इथे कॅप हाईट वरती 1.5 इंच एक्स्ट्रा असं 7 इंच घ्यायचं। 7 इंचावरती मार्किंग करायची, 7 इंचाचा मध्य काढायचा आणि कॅप हाईटचे आपल्याला 3 भाग करायचे आहेत। एक वर एक लाईन, 2 वर दुसरी लाईन असं मार्किंग करायचं। आणि आकार देण्यासाठी, मागचा आकार देण्यासाठी 1.5 इंचाचा पॉईंट आणि पुढील आकार देण्यासाठी 1.25 इंचाचा पॉईंट आणि याचा पण मध्य करायचा। आता बघा, हा मागच्या मुंड्याचा आकार 1.5 इंचापासून, हे 1 इंचापासून हे 7 इंचाचं, त्यानंतर 1.25 इंच हा पॉइंट आणि याचा मध्य हा जुळवून घ्यायचा। असं केल्याने बाहीचा आकार हा परफेक्ट येतो। आपल्याला बाहीचं कटिंग करायचं। बाहीचं कटिंग करण्यासाठी सुरुवातीला बाहेरचा आकार कट करायचा। अगोदर बाहेरचा आकार कट केल्यानंतर मध्यावरती नॉचेस दिल्यानंतर बाही ओपन केल्यानंतर हा पुढील आकार कटिंग करायचा। बघा, किती परफेक्ट असा आकार आलेला आहे बाहीचा। तर इथे आपली 9.5 इंचाची बाही तयार आहे। आता आपल्याला पाठीमागच्या भागाचं कटिंग करायचं आहे। तर पाठीमागच्या भागासाठी पूर्ण उंची आहे 14 इंच। बघा, खालच्या बाजूला कपडा एकसारखा करून घ्यायचा, त्यावरती आपल्याला पूर्ण उंची टाकायची। पूर्ण उंची 14 प्लस 1 इंच असं 15 इंचावरती मार्किंग करायचं। त्यावरतीच आपल्याला शोल्डर टाकायचा आहे। शोल्डर आहे 7 इंच, गळा रुंदी 4 इंच। शोल्डर वरतीच आपल्याला मुंडा टाकायचा आहे। मुंडा आहे 7 इंच आणि त्यावरतीच आपल्याला छाती घेर टाकायचा आहे। छाती घेर आहे 8.5 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन आणि ते बघा अर्ध्या इंचावरती मार्किंग करायची। आता हा छाती घेर आहे 8.5चा म्हणून इथे फक्त अर्धा इंच घेतलेले मागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी आणि अर्धा इंचावरती मार्किंग करून मागच्या मुंड्याचा आकार दिला आणि हा चौकोन आखून घेतला आपण छाती घेरचा। आता इथे मुंड्याच्या बाजूला थोडंसं अर्धा इंच असं क्रॉस कटिंग करायचं, शोल्डरचं क्रॉस कटिंग करायचं। इथं मुंड्याचं इथं गळा रुंदी 4 घेतली, त्यानंतर खाली गळ्याची उंची 3 घ्यायची आणि हा वरचा आकार दिला। त्यानंतर खाली परत 6 इंचाचा आपल्याला अजून एक गळा द्यायचा आहे। तर 6 इंचावरती मार्किंग करायची
इथे थोडंसं अर्धा इंच सोडायचं, त्याच्यानंतर 6 इंच घ्यायचं, 6 इंचाचा चौकोन आखायचा, रुंदीला 4 इंच आणि उंचीला 6 इंच असा परत खाली चौकोन टाकला, हा 6 इंचाचा चौकोन, आणि इथे असा ड्रॉपचा शेप द्यायचा. हा झाला बोटनेक, खाली झाला हा गळा दुसरा ड्रॉपचा शेप, म्हणजे 2 गळे झाले याच्यामध्ये. आता यांना जास्त ब्रॉड नको आहे, त्यासाठी मी थोडंसं अजून आतून घेते. जास्त ब्रॉड असेल तर असं तुम्ही, हा जो बाहेरचा आकार आहे तो परफेक्ट आहे. हा पाठीमागचा गळा झाला, परंतु आत्ताच लगेच आपल्याला इथे कटिंग करायचं नाही, गळा कट करायचा नाही. गळा नेहमीच आपण शेवटी कट करतो, ब्लाऊज पूर्ण कटिंग झाल्यानंतर शेवटी, कारण आपल्याला या बॅक साईडवरूनच आपल्याला फ्रंट साईड काढायची असते, म्हणजे पाठीमागच्या भागावरूनच आपल्याला पुढील भागाचं कटिंग करायचं असतं. आता बघा, हा जो भाग आहे तो उरलेल्या कपड्यावरती असं सेट करायचा. हे बघा, जेणेकरून खाली 1 इंच राहिलं पाहिजे. सगळीकडे आपल्याला थोडंसं वाढवावं लागतं पुढील भाग, त्यासाठी आपल्याला असं व्यवस्थित उरलेल्या कपड्यामध्ये हा पाठीमागचा भाग सेट करायचा आहे. मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत ते लवकरात लवकर मिळतील. हे बघा, अशा पद्धतीने आपण फक्त ही जी बॅक साईड होती ती जशी होती तशी आपण इथे आखून घेतलेली. इथे गळ्या रुंदीला लगेच मार्किंग करून घ्यायची. बघा, हा आपण भाग पूर्ण काढून घेतला. आता कुठे कुठे वाढवायचा, आता बघा पूर्ण उंचीमध्ये अजून 1 इंच वाढवलं, त्यानंतर इकडे मुंड्याच्या बाजूला अर्धा इंच वाढवलं, खालच्या बाजूला इकडे 1.5 इंच वाढवायचं, आणि हे असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं. आता अगोदर आपण मुंड्याचा शेप टाकून घेऊया. मुंड्याचा शेप टाकण्यासाठी बघा, इथे आपण मुंडा जेवढा होता तेवढा मुंडा अगोदर टाकून घ्यायचा आहे, आणि आतमध्ये अर्ध्या इंचाने यायचा आहे, आणि हा मुंडा जोडून घ्यायचा आहे. म्हणजे मागचा मुंडा इथं होता तर आतमध्ये अजून अर्धा इंच घेतला, आणि या मागच्या मुंड्यामध्ये आणि पुढील मुंड्यामध्ये अर्धा इंचाचं अंतर असलं पाहिजे, त्यासाठी इथे मार्किंग करायची, आणि असा मुंड्याला व्यवस्थित आकार द्यायचा. बघा, हाच फरक असतो बोटनेकमध्ये, बाकी वेगळं काही नसतं. फक्त शोल्डर, मुंडा आणि गळ्यारुंदीमध्ये थोडंसं नॉर्मल ब्लाऊजपेक्षा थोडेसे चेंजेस असतात. ते चेंजेस पण खूप गरजेचे असतात, नाहीतर ब्लाऊज टाईट होतो, शोल्डरला बसत नाही, म्हणजे हात वगैरे वरती करता येत नाही. तुम्ही जर नॉर्मल ब्लाऊजप्रमाणे जर मापं टाकली तर त्यासाठी हे परफेक्ट मापं टाकणे अगदी म्हणजे गरजेचं आहे. त्यामुळं लक्ष देऊन म्हणजे ब्लाऊज कटिंग पहा. आता इथे पुढील गळा टाकायचा आहे. पुढील गळा 4 इंच, सॉरी गळा रुंदी 4 इंच, पुढील गळा 5.5 इंच, आणि आता इथे थोडंसं असं पानगळ्याचं शेप देत आहे. पुढे आपल्याला थोडंसं पानगळा टाकायचा आहे. आता आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी बघा, बटन पट्टीकडून 4.25 इंच घेतलं, त्यानंतर उंचीला 5.5 इंच घेतलं, आणि इथून हा पॉइंट आपल्याला मुंड्यामध्ये जोडून टाकायचा. बघा, आता या बाजूला थोडंसं 1.5 इंच अंतर घेऊन असा शेप आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे, म्हणजे आकार पण छान दिसतो आणि पप छान येतो. असं जर तुम्ही थोडेसे चेंजेस केले तर. त्यानंतर इकडे 1.25 इंच, उंचीला 2 इंच, आणि हा पॉइंट इथे 5.5ला जुळवून घ्यायचा आहे. बघा, प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी इकडून बटन पट्टीकडून 4.25 घेतलं, खालून उंचीला टक्स हा 5.5 इंचावर घेतला, आणि तिथून आपल्याला इथे प्रिन्स कटचा आकार दिला. हे जे अंतर आहे ते व्यवस्थित कटिंग होणार आहे, त्यामुळे आपल्या प्रिन्सेस कटला व्यवस्थित असा पप येणार आहे. परंतु हे जे कट होऊन जाणार आहे ते आपण इथं वाढवणं गरजेचं आहे. नाही वाढवलं आणि इथेच फक्त आपण हा शेप टाकून कट केला आणि इकडे नाही वाढवलं तर आपल्याला ब्लाऊज फिटिंगला कपडा कमी पडतो, म्हणजे मार्जिनच राहत नाही.
त्यामुळं इथे जर आपण कटिंग करत आहोत तर इथे वाढवणं सुद्धा गरजेचं आहे. आता बघा, या बाजूला थोडंसंच किंचितसं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. गळ्याच्या बाजूला वाढवायचं नाही, गळ्याच्या बाजूला जोडून घ्यायचं आणि इकडे खालच्या बाजूला फक्त 1/2 इंच वाढवायचं. आणि बघा, फिटिंग करताना मागचा भाग आणि पुढचा भाग फिटिंगला व्यवस्थित यावा, त्यासाठी हे असं व्यवस्थित कटिंग म्हणजे जोडून घ्यायचं आणि कट करून टाकायचं. आणि इथे सुद्धा ही क्रॉस पट्टी म्हणजे बटन पट्टी खूप मोठी होते, त्यामुळे इथे असं आपल्याला थोडंसं नकळत असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे आणि कट करून टाकायचं आहे. आता जसं आखलेलं आहे तसं आपण कटिंग करून पाहूया. मैत्रिणींनो, तुम्हाला आपल्या व्हिडिओचा उपयोग होतो का? व्हिडिओ आवडतात का? थोडा जरी तुम्हाला युजफुल व्हिडिओ वाटला तर व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करत जा, कारण तुमची एक लाईक, एक कमेंटसुद्धा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रेरणादायी ठरतो. त्यामुळे प्लीज एक लाईक, कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका. बघा, अशा पद्धतीने आपलं 34 साईजचं बोटने गळ्याचं परफेक्ट असं कटिंग झालेलं आहे. तुम्हाला इथेच म्हणजे कटिंग इथेच कळणार आहे की आपलं परफेक्ट कटिंग झालेलं आहे. आता इथं आपण पाठीमागच्या गळ्याचं कटिंग करून गळा कसा झाला आहे तो पाहूया. बघा, तर अशा पद्धतीचा आपला गळा इथे झालेला आहे. इथे ड्रॉप शेप आहे आणि वरती बोटनेक आहे. तर अशा पद्धतीने 34 साईज प्लस बॅकला डिझाईन असलेल्या ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. ही बॅक साईड आहे. हा प्रिन्स कटचा गळ्याकडची बाजू, ही प्रिन्स कटची साईडची बाजू, त्यानंतर ही स्लीव्ज. आणि आता या कटिंगवरूनच आपल्याला या मेन कपड्याचं कटिंग करायचं आहे. तर मैत्रिणींना, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.